रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही त्याचाही विचार केला असता, असं गोगावले म्हणाले। तुम्ही तुमची असलियत दाखवली, आता आम्ही आमची खरी बाजू दाखवतो, असं गोगावले म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। दरम्यान पदाची इच्छा व्यक्त करणं गैर नाही, मात्र ती कशी व्यक्त करतो ते महत्त्वाचं आहे, असा खोचकटोला अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांना लगावला। रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलेलं आहे। तर पालकमंत्री पदासाठी मागणी करणं यात चुकीचं नसल्याचं देखील ते म्हणाले। नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिकचा पालकमंत्री भाजपचा असायला हवा, ही मागणी गैर नाही असं म्हणत महाजन यांनी अप्रत्यक्षपणे नाशिक पालकमंत्री पदावर दावा केला। पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। तर महायुती सरकार बिंडूक असल्याचा उल्लेखही राऊतांनी केलाय। महायुती सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं तरीही पालकमंत्री पदावरून यांची लढाई सुरूच असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे। प्रजासत्ताक दिन साजरा झाला, मात्र यांचे वाद अजूनही मिटलेले नसल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे। कोणताही जिल्हा हा श्रीमंत किंवा गरीब नसतो, सर्व जिल्हे आपलेच आहेत, असं वक्तव्य पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यावर केलंय। मला याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्या अशी पद्धत भाजपमध्ये नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। मवियाचं सरकार असतं तर 2024 मध्येच कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला असता, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। तर अद्याप कोस्टल रोडवरील सुविधा अपुऱ्या आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती आहे। आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दिघेंच्या शक्तीस्थळावर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सर्व शिवसैनिक आज आनंद दिघेंना अभिवादन देखील देतील। येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जय संविधान अभियानाचा शुभारंभ झालेला आहे। विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान संविधान बचाव देश बचाव अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। साताऱ्यात अभिनेते सयाजी शिंदे वडाच्या झाडाचा 3रा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे। सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदेंनी रस्त्यावरील अनेक तोडलेल्या झाडांना जीवनदान देण्याचं काम केलं। अशाच एका तोडलेल्या वडाच्या झाडाचं पुनर्रोपण करण्यात आलं आणि त्याचा 3रा वाढदिवस सयाजी शिंदे यांनी साजरा केला। नवी मुंबईतील पोलिसांनी बांगलादेशींविरोधात विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेत 265 संशयित नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये 7 बांगलादेशी अवैधरित्या भारतात वास्तव्य करणारे आढळून आले। रत्नागिरीच्या मिरकरवाडा इथं अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। आज आणि उद्या ही कारवाई चालणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या आदेशावरून ही कारवाई केली जाते। कारवाई होत असलेल्या भागात काही प्रमुख नागरिकांना नोटीस देण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणची मच्छीमारी विक्री बंद असेल। मुंबईत व्यवसायासाठी वापरणाऱ्या झोपड्यांकडून मालमत्ता कर आकारण्याचा विचार मुंबई महापालिकेने केलाय। त्यामुळे अतिरिक्त मजले वाढवून त्यांचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्या झोपड्यांकडून कर आकारला जाणार आहे। तर या प्रस्तावावर अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये। पुण्यातील जुन्नरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमदार शरद सोनवणेंनी नाणेघाटात 600 फूट लांबीचं व्हॅली क्रॉसिंग करण्याचा अनुभव घेतला। साहसी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी नाणेघाटात व्हॅली क्रॉसिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच यावेळी नाणेघाटात 350 फूट लांबीचा तिरंगाही फडकवण्यात आला। जळगावच्या पारोळ्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली। शर्यतीत तब्बल 125 बैलगाडा संघांनी सहभाग नोंदवला। या शर्यतीमध्ये शेंद्रुणी इथल्या बैलगाडा संघाने पहिले 41,000 रुपयांचं रोख पारितोषिक जिंकलंय। भंडारा करजखेडा नहराजवळ इसमाची शिकार करणारा वाघ सरपेवाडा तलावाजवळ आढळलाय। त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। यावेळी नागरिकांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वन विभागानं पाचारण करत फटाके फोडून वाघाला पळवून लावलं। अमरावतीत भटक्या श्वानांची संख्या वाढतीये, तसंच या भटक्या श्वानांनी अनेकांना चावा घेतल्याचं उघड झालंय। तर मोकाट श्वानांचं निर्विजीकरण करण्याची प्रक्रिया बंद केल्यानं अनेक प्रकारची रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। साताऱ्यातील निंभोरेमध्ये एका शिवारात मृत बिबट्या आढळून आलाय। या बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। वन विभागानं या मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचं शवविच्छेदन केलं जाणार आहे।
जळगावातील वंजारी गावाचं नाव बदलण्याची मागणी गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी पारोळा तहसील कार्यालयात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांनी तात्काळ नाव बदलण्याचं लेखी आश्वासन दिलं। शहापूर तालुक्यात लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे। तब्बल 48 बसगाड्या नादुरुस्त आहेत। प्रवाशांनाच बसला धक्का मारून आणावं लागतंय, त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। नाशिकच्या येवल्यातील कुटम गावात बीजधाम यांच्या वतीनं राधाकृष्ण रथोत्सव प्रारंभ करण्यात आलाय। यावेळी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, तसंच भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्यानगरात नाट्य परिषद उपशाखेच्या पुढाकारानं 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होतो आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नाट्य संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळी मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली। साताऱ्यात विंटेज हिल्स यांच्या वतीनं विंटेज एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनात स्वातंत्र्य काळापूर्वीच्या जुन्या चारचाकी आणि दुचाकी पाहायला मिळतात। विंटेज कारचं प्रदर्शन पाहण्यासाठी सातारकर ही मोठ्या संख्येनं गर्दी करतात। सोलापुरातील उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणामध्ये सोडण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे। अक्कलकोटमधील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। एकरूख योजनेअंतर्गत पाणी सोडण्यात येत असून प्रति सेकंद 2400 लिटर पाण्याचा प्रवाह सुरू आहे। नाशिकच्या येवल्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची शेती सोडून ऍपल बोरची शेती केलेली आहे। या पिकातून शेतकऱ्याला लाखोंचा नफा मिळालाय। सतत कांद्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे शेतकरी नवीन पिकाकडे वळू लागले। जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेदरम्यान चोरट्यांनी चांगलाच हात साफ केलाय। पाकिटमारी करणाऱ्या 7 मोबाईल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांच्याकडून हजारो रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। नवेगाव बांध बाराभाटी रोडवर भीषण अपघात झालेला आहे। अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। मृतकांमध्ये आईसह 5 महिन्याच्या चिमुकल्याचा आणि 3 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे। एका कारनं बाईरवा मागून जोरदार धडक दिली। धडकेत बाईक चालक गंभीर जखमी झालाय, मात्र तिघांनी आपला जीव गमावलाय। सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेतलेली आहे। जोकोविचला दुखापत झाल्यानं स्पर्धेतून त्यानं माघार घेतली। स्पर्धेतून बाहेर पडल्यानं त्याला टीकेला सामोरं जावं लागलं। त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर MRI रिपोर्ट शेअर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय। मध्यवर्ती बँक पदभरती विरोधात चंद्रपुरातील आंदोलनाला पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली। यावेळी उईके यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू असं आश्वासन आंदोलकांना दिलं। अकोल्यात अवैध दारू विक्री विरोधात वाईन बार असोसिएशननं आमरण उपोषण केलं। याबाबत कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं संघटनेनं उपोषणाचं हत्यार उपसलं। तर अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा पाठबळ असल्याचाही आरोप करण्यात आला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी इजारा इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी धरणे आंदोलन केलं। इजारा धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र अद्याप पाणी सोडण्यात न आल्यानं शेतकरी आक्रमक झाले। वर्ध्यात दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलं। सरकारनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। याशिवाय मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये उशिरा जमा होत असून ते तातडीनं आणि नियमित वेळेत देण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली।